क्वेश्चन फर्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स मध्ये तिसरं क्वेश्चन आहे. इफ साइन थीटा इक्वल टू एन साइन इन ब्रॅकेट थीटा प्लस 2 अल्फा देन टॅन थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू ऑप्शन्स आर ए 1 plus n divided by 2 minus n tan into tan alpha, b 1 minus n divided by 1 plus n into tan alpha, c tan alpha, and d 1 plus n upon 1 minus n into tan alpha. आता इथे आपल्याला tan थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू काय ते फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपण आधी हे सॉल्व्ह करू आणि इक्वेशन आहे साइन थीटा इक्वल टू n साइन थीटा प्लस 2 अल्फा. ह्याच्यावरून आपल्याला tan थीटा प्लस अल्फा इज इक्वल टू काय आहे ते काढायचे. तर इथे आपण आता साइन थीटा प्लस 2 अल्फा इक्वल टू साइन थीटा प्लस 2 अल्फा डिवाइडेड बाय साइन थीटा इक्वल टू 1/n. असं इथे आपण ह्या इक्वेशनवरून हे इक्वेशन लिहिलेले. आता इथे हे रेशो आहेत. साइन थीटा प्लस 2 अल्फा डिवाइडेड बाय साइन थीटा हा एक रेशो आणि दुसरा रेशो 1/n. इथे आपण आता फॉर्म्युला वापरायचा आहे कॉम्पाउंड इंडो अँड डिव्हिडेंडोचा. तर तो फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी डिवाइडेड बाय ए मायनस बी इक्वल टू सी प्लस डी डिवाइडेड बाय सी मायनस डी. असा हा फॉर्म्युला वापरायचा. हियर ए इक्वल टू साइन इन ब्रॅकेट थीटा प्लस 2 अल्फा अँड बी इक्वल टू साइन थीटा, सी इक्वल टू 1 अँड डी इक्वल टू n. देयरफॉर साइन इन ब्रॅकेट थीटा प्लस 2 अल्फा प्लस साइन थीटा डिवाइडेड बाय साइन थीटा प्लस 2 अल्फा माइनस a minus b is here sin theta equal to 1 plus n divided by 1 minus n. आता ह्याच्यानंतर आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. तर इथे आता फॉर्म्युला वापरू आपण साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला आहे. फॅक्टरायझेशन फॉर्म्युले जे आहेत ते इथे वापरायचे आपल्याला. अँड साइन सी मायनस साइन डी, इथे साइन सी मायनस साइन डी वेअर सी इज हियर अल्फा प्लस 2 थीटा अँड डी इज थीटा. तर इथे हे ह्या फॉर्म्युलांना फॅक्टरायझेशन फॉर्म्युला म्हणतात. ह्या दोन फंक्शनमध्ये ऍडिशन आहे, पण ह्याचं जे आन्सर आहे आरचे साईड जी आहे ती मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, दोन फंक्शनमध्ये साइन आणि कॉसमध्ये. तसंच इथे सुद्धा दोन फंक्शनमध्ये मायनस आहे, म्हणजे मॅथमेटिकल ऑपरेशन इथे काय आहे सबट्रॅक्शनचे आहे. पण आन्सर कशामध्ये आहे, प्रॉडक्टमध्ये आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, दोन फंक्शनमध्ये कॉस आणि इथे साइन. हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला इथे वापरायचे. तर आधी हा फॉर्म्युला वापरू साइन सी प्लस साइन डी वेअर सी इक्वल टू थीटा प्लस 2 अल्फा अँड डी इक्वल टू थीटा. सी इज थीटा प्लस 2 अल्फा अँड डी इक्वल टू थीटा. इथे 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. 2 साइन सी प्लस डी मीन्स थीटा प्लस 2 अल्फा प्लस डी इज हियर थीटा डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2 मीन्स थीटा प्लस 2 अल्फा मायनस डी डिवाइडेड बाय 2. आता डिनॉमिनेटरला साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला. इथे सुद्धा सी इक्वल टू थीटा प्लस 2 अल्फा अँड डी इक्वल टू थीटा आहे. इक्वल टू 2 cos c प्लस डी मीन्स थीटा प्लस 2 अल्फा प्लस थीटा डिवाइडेड बाय 2 इंटू साइन c मायनस डी मीन्स थीटा प्लस 2 अल्फा मायनस थीटा डिवाइडेड बाय 2. हे सॉल्व्ह करून घ्यायचे. आता इथे या दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि इंटू 2 आहे. इथे सुद्धा दोन फंक्शनमध्ये मल्टिप्लिकेशन आहे, इंटू 2 आहे. तर 2 न्यूमरेटरला पण आहे, डिनॉमिनेटरला पण आहे. 2 हे अंशस्थानी पण आहे आणि छेदस्थानी पण आहे. मग इथे आपण 2 1 जा 2 2 1 जा 2 असं हे इथे कट करू शकतो. आता इथे काय काय टर्म्स कट होतात बघायचा. ह्याच्या इथे आपल्याला ऍडिशन करावं लागेल न्यूमरेटरची. इथे पण ऍडिशन, इथे पण हे सॉल्व्ह करावं लागेल. मग साइन थीटा प्लस थीटा मीन्स 2 थीटा प्लस 2 अल्फा डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस थीटा आणि थीटा, इथे थीटा मायनस थीटा इक्वल टू 0. मग 2 अल्फा डिवाइडेड बाय 2 होल डिवाइडेड बाय कॉस ब्रॅकेट मधलं सॉल्व्ह करून घेऊ. थीटा प्लस थीटा 2 थीटा, थीटा प्लस थीटा 2 थीटा प्लस 2 अल्फा डिवाइडेड बाय 2 इंटू साइन थीटा मायनस थीटा इक्वल टू 0. रिमेनिंग टर्म्स ओनली 2 अल्फा डिवाइडेड बाय 2 इक्वल टू. आता इथे 2 आहे, इथे पण 2 आहे, तर 2 आपण ब्रॅकेटच्या बाहेर घेऊ. साइन इन ब्रॅकेट 2 थीटा प्लस अल्फा डिवाइडेड बाय 2 इंटू कॉस इंटू कॉस 2 अल्फा डिवाइडेड बाय 2. इथे सुद्धा 2 आपण हे कंसाच्या बाहेर घेऊ. दोन्हीकडे 2 आहे आणि इथे दोन्हीकडे मल्टिप्लिकेशनच आहे, त्यामुळे आपण इथे
कंसाच्या बाहेर 2 घेऊ इन ब्रॅकेट रिमेनिंग टर्म्स आर थिटा प्लस अल्फा डिवाइडेड बाय 2 इंटू साइन 2 अल्फा डिवाइडेड बाय 2. आता कोणत्या कोणत्या टर्म्स कट होत आहेत? 2 1 जा 2 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 बे एक बे. रिमेनिंग टर्म्स आर नाउ साइन अल्फा थीटा प्लस अल्फा इंटू कॉस अल्फा डिवाइडेड बाय कॉस थीटा प्लस अल्फा इंटू साइन अल्फा. आता इथे असं जर आपण कंस घातला तर काय आन्सर येणार? इथे साइन अपॉन कॉस मीन्स टॅन थीटा प्लस अल्फा आणि कॉस अल्फा अपॉन साइन अल्फा मीन्स कॉस अपॉन साइन मीन्स कॉट अँड 1 अपॉन टॅन मीन्स कॉट. तर इंटू आपण आधी कॉट लिहू मग नंतर टॅन घेऊ. कॉट अल्फा इक्वल टू 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन. ही आर साईड आहे. तर आपल्याला फक्त टॅन थीटा प्लस अल्फा काढायचा आहे. मग टॅन थीटा प्लस अल्फा, तर इथे आपण कॉट इक्वल टू 1 अपॉन टॅन अल्फा घेऊ इक्वल टू 1 प्लस एन डिवाइडेड बाय 1 मायनस एन इक्वल टू. आता हे टॅन अल्फा इकडे घेऊ आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. tan therefore tan in bracket theta plus alpha equal to 1 plus n divided by 1 minus n into tan alpha into tan alpha into 1 plus n upon 1 minus n equal to tan alpha plus theta plus alpha. Therefore answer is D. answer काय आहे मग? ऑप्शन्स कोणता आहे? डी ऑप्शन्स आहे. ऑप्शन डी इज 1 प्लस n डिवाइडेड बाय 1 मायनस n इंटू टॅन अल्फा. इथे हा आपला क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे. तर इथे ऑप्शन्स काय आलेले आहे? डी 1 प्लस एन अपॉन 1 मायनस एन इंटू टॅन अल्फा इक्वल टू टॅन थीटा प्लस अल्फा. तर हा क्वेश्चन सॉल्व करताना आपण इथे आधी रेशो तयार केलेला आहे आणि नंतर कॉम्पोनंटो डिव्हिडंडो वापरून नंतर आपण साइन सी प्लस साइन डी फॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरला आहे. साइन सी मायनस साइन डी हा सुद्धा एक फॉर्म्युला इथे वापरला आहे आपण. Now tan theta plus alpha means sin theta plus alpha divided by cos theta plus alpha, and cos alpha upon sin alpha means cot alpha, and cot alpha means 1 upon tan alpha. मग इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन मग tan theta plus alpha equal to 1 plus n upon 1 minus n into tan alpha.